मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दोघीही जणी बोलत असतात. त्याच वेळेला स्वरा ही रमाला सांगत असते की तू काळजी करू नकोस, मी तर इथं सगळं काही नियोजन करून ठेवलेलं आहे, त्यामुळे तू टेन्शन बिलकुलही घेऊ नकोस. मी माझ्या परीने जितके प्रयत्न करता येतील ना तितके प्रयत्न मी करणार आहे या घराला चांगलं ठेवण्यासाठी, या घराला या सगळ्यामध्ये खुश ठेवण्यासाठी, असं देखील स्वरा म्हणत असते. आणि त्याच वेळेला खरं तर ना तू आई आजींकडे त्याचसोबत सीमाईंकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं, त्यांच्या योग्य त्या गोळ्या वगैरे ह्याकडे व्यवस्थित लक्ष दे असंही सांगितलं जातं. पण त्याच वेळेला या सगळ्यासाठी ना मी एक स्पेशल अशी केअरटेकर ठेवणार आहे 24/7 हवर्स असं देखील ती सांगत असते. म्हणजे काय तर त्यांची काळजी घेणं ही फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि ती प्रायोरिटी माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की सगळ्यांसाठी का होईना एक मस्त अशी केअरटेकर ठेवायची, खास करून आई आजींसाठी. आणि मग तू का असं करणार आहेस, तू का ह्यांच्याकडे लक्ष देणार नाही आहेस. त्यावेळेला मुद्दामूनच स्वरा सांगत असते की माझं आणि अक्षयचं डिसाईड झालं आहे की एकदा का लग्न झालं ना की लंडनला निघून जाणार आहोत, हे सुद्धा आमचं डिसाईड झालेलं आहे. हे देखील आत्ता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र हे कसं काय शक्य आहे. म्हणजे याबद्दल तर अक्षयने काहीच सांगितलं नव्हतं. अगं अक्षयने तुला सांगितलं नसेल, पण आता मी तुला सांगते, आमचं ठरलं आहे की जायचं करून. म्हणूनच मी तुला विचारलं की तुला माहीत नसेल, सो मी तुला सांगितलं. मग स्वराचं काय करणार आहात, स्वराला सांभाळायला तू आहेसच की. आणि त्यानंतर इकडे आहेत की शशी काका, त्याचसोबत सीमाई, हे सगळेजण सांभाळतील की. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा म्हटल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो खरं तर रमाला बसलेला असतो. रमाला कळत नसतं की आता या प्रसंगात काय बोलावं ते. कारण तिला असं वाटत असतं की अक्षय इथेच राहील, पण आता अक्षय तिच्यापासून लांब जाणार असतो आणि त्यामुळे तिचा जीव नुसता आता वर खाली होत असतो. तिला असं वाटत असतं की अक्षयने आपल्याला सोडून कुठेही जाऊ नये, फक्त इथंच राहावं. पण आता मुद्दामूनच स्वरा आणि अक्षयने ही चाल खेळलेली असते जेणेकरून या सगळ्यामध्ये ना रमाला तिचा मेन हेतू जो आहे तो कळेल आणि ती कधीही अक्षयपासून लांब जाणार नाही, ती उलट जवळ येईल. हाच हेतू अक्षयचा आहे. आणि त्यांना असं वाटत असतं की हा प्लॅन आता आपला सक्सेस होईल. म्हणूनच आता स्वरा तिला हे सगळं काही बोलून दाखवते. स्वरा जेव्हा हे सगळं बोलवते तेव्हा खूप मोठा धक्का खरं तर रमाला बसलेला असतो. त्यानंतर रमा तिकडनं निघून जाते. पण रमा तिकडनं गेल्यानंतर स्वरा रूममध्ये एकटीच असते आणि ती बडबडत असते आणि म्हणत असते की अक्षय कसली भन्नाट आयडिया आहे रे तुझी. म्हणजे मी विचारही केला नव्हता, एवढी भारी आयडिया केलीस तू. म्हणजे तुझी रमा आता विचारात पडेल आणि तुझ्याकडे जाब विचारायला येईल आणि नक्कीच ना तिला आता या सगळ्या गोष्टीचा पस्तावा होईल आणि मग ती तुला सोडून ना कुठेही जाणार नाही असाही विचार ना आता मनामध्ये आलेला असतो. आणि म्हणूनच मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आता येतात ना तेव्हा मात्र आता रमा ही बाहेरच गेलेली असते. तिला अक्षयसोबत बोलायचं असतं. अक्षयच्या मनात नेमकं काय चाललं आहे, तो खरंच लंडनला जाणार आहे का याबद्दल चौकशी करायची असते आणि म्हणूनच ती बाहेर आलेली असते. पण अक्षय ना इथे आता फोनवर बोलत असतो. खरं तर त्याला फोन आलेला असतो आणि कामासंदर्भातच असतो, त्यामुळे त्याचं कन्व्हर्सेशन जरा जास्तच चालू असतं. तेवढ्यातच तिकडे तर रमा आलेली असते आणि रमा जेव्हा तिथे येते तेव्हा मात्र तिला अक्षयसोबत बोलायचं असतं. पण अक्षय हा फोनवर असल्यामुळे तिला आता कळत असतं की आपल्याशी हा आता तरी बोलणार नाही, पण काही झालं तरी आपण बोलायला हवं असाच विचार ना ती करत असते. आणि म्हणूनच ती आलेली असते. तिला कळतं की ही आपल्याशी बोलायला आली, म्हणून अक्षयना मुद्दामून टाळाटाळ करत असतो, तिच्यासोबत बोलणं टाळत असतो. पण त्याच वेळेला ना तिथे साई आलेला असतो आणि साई म्हणतो की हे काय रमा, तुम्ही इथे काय करताय, तुमचा फोन आला आहे, जरा बोलून घेता का. आणि असं बोलून फोनवर बोलायला दिलं जातं. तर फोन आलेला असतो तो म्हणजे अण्णांचा. मग आता रमा लगेच फोनवर बोलायला घेते. अण्णा विचारतात की कसं चाललंय सगळं काही. रमा म्हणते की एकदम मस्त, एकदम भारी चाललंय सगळं काही.
मी उद्या येणार आहात ना असं देखील आता ती विचारत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी काही विचारल्या जातात ना तेव्हा अण्णा म्हणतात की हो हो उद्या मी येणार आहे बाळा, तू काळजी करू नकोस. आणि त्यानंतर रमा आता साईकडे फोन देते, कारण तिचं अण्णांसोबत बोलणं जे आहे ते आता झालेलं असतं. आणि ज्यावेळेला ती हे सगळं करत असते तेव्हा दुसरीकडे मात्र आता साई म्हणत असतो की चला ना आता रूममध्ये, झालं आहे ना काही काम आहे का तुमचं इथे. खरं तर तिला अक्षयसोबत बोलायचं असतं, पण ती साईला कोणत्या तोंडाने सांगणार आहे की तिला आता अक्षयसोबत बोलायचं आहे. त्यामुळे ती टाळाटाळ करत असते साईला काही सांगण्यामध्ये. साईला नंतर ती सांगते की मला जर आईशी बोलायचं आहे. मग साईला असं वाटतं की तिला ती त्याच्या आईसोबत बोलायचं आहे. मग तो म्हणतो की आई रूममध्येच आहे, चला तुम्ही. मग ती म्हणते की नाही त्या आईंसोबत नाही, मला सीमा आईंसोबत जरा बोलायचं आहे. मग तो म्हणतो की बरं ठीक आहे या तुम्ही बोला आणि मी तोपर्यंत होतो पुढे. असं बोलून साई तिकडनं जातो आणि रमाचं लक्ष ना बरोबर अक्षयकडे असतं. अक्षयच्या हालचालींवर तिचं लक्ष असतं, तो काय करतोय काय नाही हे ती बघत असते. आणि त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की चला अक्षय जो आहे तो खरं तर तिथेच उभा असतो. अक्षयचे बरोबर रमाकडे लक्ष असतं. तर अक्षयला कळतं की ही स्वतःहून अशी बोलायला येणार नाही आहे, पण हिला बोलायचं आहे. म्हणून अक्षय रमाचा हात धरतो आणि रमाला डायरेक्टली बाहेर घेऊन येतो. जेव्हा तो रमाला बाहेर घेऊन येतो तेव्हा रमा म्हणते की काय करताय. तर अक्षय म्हणतो तुझ्या मनात काय चाललंय ते सांग ना, मला कळतंय की तुझ्या मनात काहीतरी गडबड गोंधळ सुरू आहे, तुला माझ्याशी बोलायचं आहे पण बोलता येत नाही आहे. बोल काय झालं आहे, तू बोलशील ना तरी मला समजेल, बोल काय बोलायचं आहे तुला. त्याच वेळेला खरं तर तुम्ही खरंच लंडनला जाणार आहात का. मला असं कळलं की तुम्ही लंडनला जाणार आहात, कारण मला आता स्वरा बोलली तुम्ही लंडनला जाणार आहात करून. ही गोष्ट खरी आहे का. त्यावर अक्षय म्हणतो की हो ही गोष्ट खरी आहे, खरंच मी लंडनला जाणार आहे. मग आता जेव्हा अक्षय ह्या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा रमा म्हणते पण का आणि हे सगळं कधी ठरलं, तुम्ही याबद्दल मला काहीच नाही सांगितलं. त्यावर अक्षय म्हणतो की हे सगळं काही ठरलं असं, पण का काय झालं तुला काही गोष्टी का सांगायच्या. म्हणजे आता बघ तुझा या सगळ्यावर काय अधिकार आहे की तुला मी या सगळ्या गोष्टी सांगाव्या असंच तुला वाटतं. कारण आता आपल्यामध्ये नातं असं काहीच नाही उरलेलं ना. तर माझं स्वरासोबतचं आयुष्य आहे त्यामुळे ते कुठे काढायचा हा निर्णय माझा सर्वस्वी आहे. आणि म्हणूनच मी ठरवले की मस्तपैकी लंडनला जाऊन राहायचं. आणि तसंही तुला मी तुझ्या आयुष्यात नको आहे, त्यापेक्षा मी तुझ्यापासून लांब गेलेला बरं. म्हणजे आणि तुझ्या आयुष्यात आता कसं साई येणार आहे, मग तुला साईसोबत सुखाने संसार करायचा आहे. आणि मग परत मी तुझ्या नजरेसमोर दिसत राहिलो आणि मग पुन्हा तेच सगळ्या जुन्या आठवणी आणि मग नको वाटतं का त्या सगळ्या गोष्टी. म्हणून मी विचार केला की चला फायनली तिलाही लंडनला जायचं आहे, मग तिच्यासोबत मीही तिथे लंडनला जाईन आणि मीही तिथे सेट होईल असा मी विचार केला आहे. म्हणूनच मी लंडनला जाणार आहे. मग आता रमाला अक्षरशः भरून आलेलं असतं. रमाला असं वाटत असतं की नाही अक्षयने काही झालं तरी लंडनला जाऊ नये. आणि म्हणूनच आता ती रमा जी आहे ती अक्षयकडे रिक्वेस्ट करत असते आणि अक्षयला म्हणत असते अक्षय प्लीज ना, ऐका ना प्लीज, नका ना जाऊ तुम्ही. अक्षय म्हणतो अगं पण का असं का म्हणतेस तू, तुझं लग्न ठरलं आहे ना इथे, मला तर जावंच लागणार आहे. कारण मला माहिती आहे की माझं लग्न स्वरासोबत होणार आहे आणि स्वरा जर कुठे जाणार असेल तर बायको बरोबरच ॲटलिस्ट नवऱ्याला जावंच लागतं, हे तर कॉमन आहे. मग मी कसं काही सोडणार तिला, नाही मी तर तिच्यासोबत जाणारच असंही आता अक्षय म्हणतो. त्यावेळेला खूप जास्त ना इथे रमा हर्ट झालेली असते, पण अक्षय तिला समजावत असतो. अक्षय म्हणतो की बघ आता या सगळ्यामध्ये तू स्वतःला वाईट वाटून घ्यायची गरजच नाही आहे ना. मुळात ते ना आता तुझं लग्न जे आहे ते साईसोबत होणार आहे, मग साईसोबतही तुझं छान असं लाईफ होणार आहे. मग कशाला विचार करत असतेस या सगळ्या गोष्टीचा, उलट चांगलंच आहे ना मी तुझ्यापासून लांब जातोय ते, असं देखील अक्षय आता रमाला म्हणतो. रमाचे डोळे भरून आलेले असतात. रमा मग आता रडू लागते आणि रमा जेव्हा आता रडते तेव्हा अक्षय तिला जवळ घेतो आणि अक्षय तिला म्हणत असतो की प्लीज प्लीज पॅनिक होऊ नकोस, स्वतःला सावर. आणि तसंही या सगळ्यामध्ये ना तुला स्वतःला स्टेबल ठेवणे गरजेचं आहे आणि आता स्वतःला सावरणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे शांत हो. आणि त्याच वेळेला रमाच्या डोळ्यातलं पाणी बघून अक्षयही तिला मिठी मारतो. म्हणजे म्हणतो की बघ आता इथून पुढे आपली काही भेट होणार नाही आहे, आपलं काही बोलणं होणार नाही आहे, त्यासाठी मी तुझी माफी मागतो. आणि असं बोलून तो आता तिला जवळ घेतो, घट्ट मिठी मारतो. आणि जेव्हा तो तिला घट्ट मिठी मारतो ना तेव्हा मात्र आता रमालाही भरून आलेलं असतं. रमा एकदम त्याला बिलकलेली असते, ती इकडे तिकडे कुठेही पाहत नाही, तिला फक्त आणि फक्त आता तोच हवा असतो. आणि त्यामुळेच ना ती खूप जास्त खुश असते आणि त्याला घट्ट लास्टची का होईना मिठी मारते. त्याच्या मिठीमध्ये ती पूर्णपणे सामावून जाते. तिला आता त्या मिठीतून बाहेरच पडावंसं वाटत नसतं. ती कंटिन्यू अक्षयच्या मिठीमध्ये
तिच्यामध्ये अशी अडकून राहते. तिचे जे फिलिंग्स असतात ना ते तिच्या वागण्यातून सरळ सरळ दिसत असतात. अक्षयलाही खूप भारी वाटतं. पण तेवढ्यातच ना तिथे आता मेहंदी आर्टिस्ट श्रद्धा आलेली असते आणि ती म्हणत असते की मला मेहंदी काढायला बोलवलं होतं म्हणूनच मी आले होते, झाली का तयारी सगळी? तर आता अक्षय म्हणतो की हो हो सगळी तयारी झाली आहे. मग रमाही आता साडी वगैरे नेसण्यासाठी रूममध्ये निघून जाते, कारण तिलाही आता छान तयार होऊन मेहंदीसाठी यायचं असतं. अक्षय आणि स्वरा त्याचसोबत इथे असणारी ही रमा आणि साई ह्या चौघांची आता मेहंदी होणार असते. तर रमा आणि त्याचसोबत आता स्वरा ह्या दोघीही जणी छान तयार वगैरे होऊन आता तिथे आलेल्या असतात. आणि जेव्हा त्या तयार होऊन येतात तेव्हा मेहंदी आर्टिस्टही आलेली असते आणि तेव्हा इरावती असते. इरावती लगेच बोलू लागते की अरे बा मस्त मेहंदी आर्टिस्ट आलेली आहे, मलाही ना छान हातभर मेहंदी काढायची आहे, पूर्ण हात भरून मलाही मेहंदी काढून द्या असं देखील म्हटलं जातं. त्यावर शशिकांत चिडतो आणि शशिकांत म्हणू लागतो की तुला तुला कशाला मेहंदी हवी आहे गं आणि कशासाठी हे सगळं? राहू दे राहू दे, हे सगळं करेल ती मॅनेज, राहू दे, तू नको काढू, तू काही नवरी आहे का, आधी नवरींच्या हातावर मेहंदी होऊ दे असं देखील शशिकांत इरावतीला म्हणतो. मग इरावती आता शांत राहते. आता मेहंदी आर्टिस्ट जी आहे ती मेहंदी काढण्यासाठी म्हणून पुढे येते. मेहंदी काढण्यासाठी ती आलेली असते आणि स्वराच्या बाजूला जाऊन बसते आणि स्वराच्याच हातावर तिला मेहंदी काढायची असते. इकडे आता इरावती आणि त्याचसोबत संध्याची कुजबूज सुरू असते, कारण त्यांना माहिती असतं की नक्कीच पाणी कुठेतरी मुरतंय, पण हे कुठे हेही तिला शोधून काढायचं असतं आणि यासाठी धावपळ गडबड आता सुरू असते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू असतानाच पुढे आता विचार येत असतो की काय करायचं काय नाही. आजी तर आता विचार करत असते की जे काही होते ते चांगलं होतंय, पण बघूया आता पुढे नेमकं काय काय होतंय ते. शशिकांतही म्हणू लागतात की तुम्ही नवऱ्या आहात त्यामुळे छान हात भरगच्च भरून मेहंदी काढून घ्या आणि मेहंदीमध्ये नवऱ्याचं नाव लिहायचं कॉमन असतं तेही असायलाच हवं. मग आता जी स्वरा असते ती आधी तिथे बसलेली असते, पण जेव्हा स्वराला कळतं की मेहंदीमध्ये नवऱ्याचं नावसुद्धा लिहिलं जाणार आहे तेव्हा स्वरा कुठेतरी मागे हटते, कारण स्वरासाठी अक्षय तिचा नवरा नसतो पण आदित्य हा तिच्या जवळचा असतो. मग तिला असं वाटत असतं की आदित्यचं नाव लिहावं, पण आता ती शांत असते. त्यामुळेच आता ती बाजूला येते आणि म्हणते की रमा आधी तू मेहंदी काढून घे मग मी काढेन. संध्याची बरोबर नजर असते, संध्याचं बरोबर लक्ष असतं की ह्यांचं नेमकं काय चाललंय काय नाही, आणि त्यामुळे आता संध्या एकदम निरखून पाहत असते, कारण तिला स्वराची हालचाल या सगळ्या गोष्टी बरोबर कळत असतात. स्वरा आता मेहंदी आर्टिस्टला सांगू लागते की तुम्ही पहिल्यांदा हिच्या हातावर मेहंदी काढा, हिच्या नवऱ्याचंही नाव लिहा, नंतर मग माझ्या हातावर मेहंदी काढा. मेहंदी आर्टिस्ट म्हणते की ओके ठीक आहे. त्याच वेळेला इकडे असणारी इरावती ही संध्याला म्हणत असते बघितले का, डाल में कुछ तो काला है, हिने मेहंदी का काढून घेतली नाही असं असतं. पण दुसरीकडे आता रमाला सुद्धा थोडं विचित्र वाटत असतं, पण रमाला आता मेहंदी काढायची असते त्यामुळे तिथे ती येऊन बसते. त्याच वेळेला तिथे असणाऱ्या या साईचं लक्ष नसतं. साई थोडं कामामध्ये बिझी असतो, कारण नेहमीप्रमाणे त्याची कामं काही ना काही सुरू असतात. तर दुसरीकडे मात्र संध्या म्हणत असते की काय हो, हिने आधी मेहंदी का नाही काढली, म्हणजे आधी तिथे जाऊन बसली होती मेहंदी काढायला, तिला सांगितलं की नवऱ्याचं नाव मेहंदीवर काढायचं आहे म्हटल्यावर तिने आता माघार घेतली असं का, काय काही गडबड काय आहे नेमकी, मला कळत नाही आहे हिचं असंही आता म्हटलं जातं. यांचंच लक्ष स्वराकडे असतं, खास करून संध्या आणि इथे असणाऱ्या इरावतीचं. इरावती आणि संध्या कुजबुजत असतात, कारण अक्षयचंही नाव लिहून घेईल का आपल्या हातावर, काय नक्की गडबड आहे. नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. हिला काही लग्न वगैरे करायचं नाही आहे, हिच्या चेहऱ्यावरूनच कळतंय यांची ना काहीतरी भानगड आहे, पण ही लोकं कळू देत नाही आहेत असंही आता बोलणं जे आहे ते इथे असणाऱ्या संध्या आणि इरावतीचं सुरू असतं. इरावती संध्या बोलत असतात तर अक्षय तिथे फोनवर बोलत असतो, त्याचं डिस्कशन सुरू असतं आणि तो सगळ्यांना सांगत असतो की कशा पद्धतीने सगळं नियोजन करायचं आहे आणि त्याबद्दलच तो डिस्कशन करत असतो. इकडे आता रमाच्या हातावर मेहंदी काढायचा प्रोग्राम सुरू असतो. रमा छान बसलेली असते आणि रमाचं लक्ष हे अक्षयकडे असतं आणि तिचंही बरोबर लक्ष असतं. तिला असं वाटत असतं की अक्षयने आपली मेहंदी तरी बघायला यावी, कशी काढली आहे काय नाही, पण अक्षय फोनमध्ये मुद्दामून गुंतून राहतो. बाजूला आता आरोही बसलेली असते आणि आरोही म्हणत असते की रमाला, आई आज तुझ्या हातावर खूप सुंदर अशी मेहंदी बनते आणि मला असं वाटत होतं की आपला हा क्षण ना मोबाईलमध्ये एक फोटो काढून कॅप्चर करावा, म्हणूनच मी आपल्या दोघांचा ना सेल्फी काढते, म्हणजे तुझा इथे आल्यावर हा पहिलाच असा फेस्टिवल आहे, चल ना आपण एक छान असा फोटो काढूया. आणि असं बोलूनच आता रमाच्या बाजूला बसलेली आरोही हे सगळं काही बोलत असते, तर अक्षय हे तिथेच असतो. अक्षय बाजूला बसलेला असताना अक्षयचं मनही आता रमाकडे वळत असतं. एकटक तो रमाकडे पाहत असतो.
असतो. आता हातावर मेहंदी काढली जात असते आणि मेहंदीवर नेमकं आता मेहंदी आर्टिस्ट जी आहे ना ती अक्षयचंच नाव लिहिते. अक्षयचं नाव लिहिल्याबरोबर आता रमाला कळतं की हे तर अक्षयचं नाव लिहिलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच ना तिचा जीव नुसता वरखाली होतो. आणि इकडे आरोही जी आहे ती म्हणत असते की आई, तुझ्या हातावर मेहंदी खरंच खूप सुंदर दिसते, पण आपण ना एक छान असा फोटो काढून ना ह्याला अजून छान लावूया. मग तो फोटो वगैरे ही लोक काढत असतात. त्यावेळेला आता इथे असणारा अक्षय एकटक रमाकडे आणि आरोहीकडे बघत असतो आणि त्या दोघीही मात्र छान असा फोटो काढत असतात. अक्षयचं नाव जे आहे ते रमाच्या मेहंदीवर लिहिलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता साईच्या आईलाच म्हणजे संध्याला खूप जास्त काळजी असते रमाच्या हातावर कोणाचं नाव लिहिलं जाणार आहे याची. आणि म्हणूनच आता तिची कुजबूज सुरू असते. त्या कुजबुजीमध्येच ती इरावतीला म्हणत असते की बघितलं का, आता बहुतेक ना हिच्या हातावर साईचं नाव येतंय का ते अक्षयचं नाव येतंय, खरंच काही कळत नाही आहे. आद्यानेच त्या मेहंदी आर्टिस्टला अक्षयचं नाव इथं टाकायला सांगितलेलं असतं. रमा जेव्हा आता आपला हात बघते तेव्हा तिला अक्षयचं नाव दिसतं. त्याच वेळेला साईला मुद्दामूनच साई तिथे फिरत असतो ना, तर संध्या मुद्दामून साईला म्हणते की अरे ते काय चाललंय तुझं काम, जरा बाजूला ठेव ना. तुझ्या बायकोच्या हातावर मेहंदी काढली जाते, रमाच्या हातावर जरा बघ त्याच्यामध्ये तुझं नाव लिहिलं आहे का, बघ शोधायचा प्रयत्न कर, कारण नंतर पुढे तुला शोधायला लागणारच आहे. असं देखील आता संध्या जी आहे ती मुद्दामून साईला सांगत असते. मग साई जो आहे तो मग बाजूला जातो आणि साई लगेचच तिचा हात बघायला सुरुवात करतो. नेमकं काय काय आहे, काय काय काढलेलं आहे हे सगळं काही तो आता बघत असतो. आणि जेव्हा तो बघायला येणार ना तेवढ्यातच रमा जी आहे ती हातावर लिहिलेलं अक्षय नाव जे आहे ते खोडून टाकते. अक्षय नाव आता तिने खोडल्याबरोबर साई जो आहे तो म्हणत असतो की काय चाललं आहे नेमकं, माझं नाव लिहिलं आहे का. मग ती म्हणते की नाही, अजून टाईम आहे थोडा, लिहिल्यानंतर मी तुम्हाला सांगते तुमचं नाव लिहिलं आहे करून. मग तर झालं असं देखील आता रमा साईला बोलू लागते. मग आता संध्या म्हणत असते की हिच्या नवऱ्याचं नाव ना साई आहे, हां लक्षात ठेवा. मग आता श्रद्धाही हो असं म्हणते आणि लगेचच ती बाजूला जाते. आता मेहंदी खूप सुंदर अशी रमाची काढून होत आलेली असते, कारण रमाने जे काही काम हातात घेतलेलं असतं ते रमा आधी पूर्ण करते. तिने आधी स्वतःची मेहंदी काढायला घेतलेली होती आणि त्यानंतर ती स्वराची मेहंदी काढणार होती. रमाने खूप सुंदर असे आपली बोटं, हात सगळं छान रंगवलेलं असतं. सुंदर अशी मेहंदी तयार होते आणि जेव्हा ही छान अशी मेहंदी तयार होते ना तेव्हा बरोबर आरोहीचं लक्ष असतं. आरोही एकटक बघत असते. तर दुसरीकडे संध्या आणि ललितामध्ये चर्चा होत असतात आणि म्हणतात की बघितलं का, हातावर सुद्धा मला असं वाटतं ना या रमाच्या सुद्धा अक्षयच लिहिलेलं असणार आहे, पण मी जेव्हा बोलली तेव्हा ती म्हटली की साईचं नाव टाकणार आहे करून. मला नाही, ह्या दोघांचं काहीतरी गुपित आहे हे कळून चुकलंय. पण आता या सगळ्या गोष्टी ह्यांना असं वाटत असेल की मी मजाक मस्करीमध्ये घेतोय, पण मला कळते की काय आहे ते नेमकं ह्यांचं, असंही आता म्हटलं जात असतं. इरावती आणि संध्या दोघीही जणी बोलत असतात. तर इरावती संध्याला म्हणत असते की बघितलंस का, आताही बघ ना त्याच्या मनातले भाव बघ, तो आत्ताही त्या रमासाठी इतका झुरतोय ना, काय सांगू तुला, बघ ना त्याच्या डोळ्यामध्ये रमाविषयीचं प्रेम बघ. दुसरीकडे आता आरोही म्हणत असते की बाबा बघ ना, आईच्या हातावर किती सुंदर मेहंदी काढली आहे ना, बघ ना. रमाची मेहंदी बघायला सांगत असते, पण त्याच वेळेला आरोही म्हणत असते की ये ना रे बाबा, पण अक्षय म्हणतो की नको, आता स्वरा आईची सुद्धा मेहंदी काढून होईल ना, मग तेव्हा दोघांची एकदमच बघतो, आधी स्वराची आणि मग रमाची असं ठरलेलं असतं. आता साईचं नाव रमाच्या मेहंदीवर लिहिलं जातं. रमाच्या दोन्ही हातांवर मेहंद्या वगैरे काढल्या जातात आणि त्यामुळे रमा आता खूप जास्त हॅप्पी असते. त्यानंतर रमा म्हणत असते की अगं ये ना, आता तुला मेहंदी काढायची आहे ना, असं बोलूनच ती आता तिथे स्वराला बोलवून घेते आणि स्वराला सांगते की ये आता तुझ्या हातांवर मेहंदी काढून घे. मग स्वराही म्हणते की हो हो आले. आणि असं बोलून स्वरा आता मेहंदी काढायला तिथे बसलेली असते. स्वराकडे पर्याय नसतो. स्वरा शांत असते आणि त्याच वेळेला आता स्वरा तिथे जाऊन बसते आणि त्या मेहंदी आर्टिस्टला आता ती मेहंदी काढायला सांगते, पण छोटीशीच काढा, जास्त भरून काढू नका, कारण तिला हे लग्न जस्ट एक नाटक म्हणून करायचं होतं. पण हे सगळं काही सिरियस होतं आहे म्हटल्यावर तीही थोडा विचार करत असते. मग त्यानंतर ती मेहंदी आर्टिस्टला सांगत असते की थोडं छोटंच काढा, पण ती मेहंदी आर्टिस्ट आता मेहंदी काढायला सुरुवात करते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की तिला म्हटलं जातं की बघा, त्या मेहंदीवर फक्त एक छोटंसं असं नाव लिहा, फक्त एक काढा, पूर्ण नाव लिहू नका असंही म्हटलं जातं. तिकडनं आता जी आहे ती जात असते. मुद्दामून ना इरावती तिला ढकलते आणि इरावती जशी तिला ढकलते ना
ती रमा डायरेक्ट अक्षयच्या अंगावर जाऊन पोहोचते. रमा अक्षयच्या अंगावर पडलेली असते तर अक्षय तिला सावरत असतो आणि जेव्हा आता अक्षय जेव्हा तिला सावरतो ना तेव्हा साई म्हणतो की रमा काय चाललंय आणि अक्षय तुमचंही लक्ष नाही आहे का? तर अक्षय म्हणतो की काय झालं, मेहंदी आहे ना ठीक आणि तू आहेस का ठीक, असं बोलून तिची चौकशी करत असतो. त्यावर साई अक्षयला म्हणतो की माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी आहे, तू मध्ये पडू नकोस. त्यावर इरावतीसुद्धा आता मुद्दामून नाही चुकून धक्का लागला असं म्हणते, मी तरी मेहंदी घ्यायला आले होते असं ती म्हणते. पण तेव्हा अक्षयच्या डोळ्यांमधलं रमाविषयीचं प्रेम जे आहे ते बरोबर इथे इरावतीनं हेरलेलं असतं. इरावती आता संध्याला जाऊन सांगते, बघितलं का, तुम्हाला वाटत होतं हा अक्षय मूव ऑन झाला आहे, त्या रमामध्ये न गुंतता तो आता स्वरामध्ये गुंतायला लागला आहे, हे तुम्हाला कुठेतरी वाटत होतं ना, पण हा सगळा भ्रम आहे. बघितलं का तुमच्या उघड्या डोळ्यांनी, तो अजूनही रमावर प्रेम करतो आणि त्याला जर रमा भेटली ना तर त्याला खूप आनंद होणार होता. पण इकडे ते खोड्या घालायला काही ना काही संध्या आणि इरावती आहेतच की. दुसरीकडे स्वरा त्या मेहंदी आर्टिस्टसोबत बोलत असते, त्यावेळेला सुद्धा संध्याचं लक्ष असतं. संध्या म्हणते की बघा ना कशी बोलते ती सटवी, काहीतरी बोलते बहुतेक, मेहंदीमध्ये नाव लिहू नका नवऱ्याचं असं काहीसं वाटतंय बघा. मग आता स्वराकडे इरावतीचं आणि संध्याचं दोघींचंही लक्ष असतं. दोघीही कशा करतायत काय करतायत ह्या सगळ्या गोष्टींकडे दोघींचंही व्यवस्थित असं लक्ष असतं. रमा जेव्हा आता अक्षयच्या अंगावर पडलेली असते ना तेव्हा अक्षय रमाच्या त्या सौंदर्यामध्ये भुलून गेलेला असतो आणि त्यामुळेच ना इथे असणारी इरावती म्हणते की बघितलं का, तुम्हाला एवढे वेळ वाटत होतं की त्या अक्षयचं प्रेम बिम काही नाही, तू मूव ऑन झाला आहे, पण बघितलं का आत्ता, बघितलं कसा तिच्यामध्ये रमला होता, तिच्या डोळ्यांमध्ये अखंड बघत होता. हे जे चाललंय ना हे सगळं नाटक चाललंय बघा, मी तुम्हाला सांगते. स्वरा काही गयाघरात सून म्हणून येत नसते. आणि आता राहिला प्रश्न रमाचा. आता रमाचं काय करायचं साईसोबत ते तुमचं तुम्ही बघा, कारण मी तर प्रयत्न करते, मला तर कळतंय की काहीतरी गडबड आहे असं देखील आता इरावती म्हणत असते. कारण तुम्ही स्वतः डोळे बघा ना त्या अक्षयचे, अक्षय अजूनही त्या रमाकडेच बघतोय. कारण मी जेव्हा त्याला मुद्दामून ढकललं होतं तेव्हा त्याचं लक्ष बरोबर रमाकडेच होतं, रमाकडे एकटक तो बघत होता. तो नेमका साई आला म्हणून तेवढ्यातच. तर दुसरीकडे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे नाटक करता करता स्वरा आणि अक्षयला एकमेकांसोबत लग्न करावं लागतं. अक्षयला स्वरा म्हणत असते की तू बरा आहेस ना, तू आधी मला नाटक करायला सांगितलं होतंस आणि आता खरंच या लग्नबंधनात मला अडकवतोयस तू, कशाला. तेवढ्यातच आता आदित्य तिथे आलेला असतो आणि तो निशा करून ओरडतो. म्हणून सगळीच जण आता पाहू लागतात की नेमकी निशा आहे तरी कोण आणि आदित्य कोण आहे ते. आणि त्यामुळे इथेच हा एपिसोड संपतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय.